नमस्कार म्हणे राम राम कोल्हापूरकरांचा नमस्कार. आमच्या कोल्हापूरच्या नगरीत म्हणजे करवीर नगरीत वट सावित्री पौर्णिमा ही खास स्त्रियांसाठी असलेली एक पवित्र आणि श्रद्धेने साजरे होणारा सण म्हणा की सर. ही पूजा सौभाग्यवती स्त्रियांना आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी केली जाते. हे सगळं दृश्य आपण बघताय हसूर तुम्हाला मधला आहे. सगळ्या स्त्रिया ह्या वट पूजासाठी निघालेल्या आहेत. असंच काहीतरी सकाळ आणि दुपारचं वातावरण आमच्या गावामध्ये. मित्रांनो, वटसावित्री म्हणजे काय तर वटसावित्री हे एक व्रत आहे जे हिंदू स्त्रिया पतीच्या दीर्घायुसाठी कामनेसाठी करतात. हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेला साजरे केलं जातं. या दिवशी वडाच्या म्हणजे वटवृक्षाचे पूजन केले जाते आणि सावित्री आणि सत्यवान यांची कथा सांगितली जातात. सावित्री ही एक पतिव्रता स्त्री होती जिने आपल्या पती सत्यवानाचा मृत्यू यमराजापासून परत आणला. तिचा अटळ निष्ठा, बुद्धी आणि दृढ इच्छाशक्तीमुळे यमराजाला सुद्धा माघार घ्यायला लागली. ही कथा स्त्रियांना प्रेरणा देतेच की पतिव्रतेचे श्रद्धेने आणि भक्तीने सर्व काही शक्य आहे. तर मध्ये खास होतं म्हणजे नवीन नवऱ्या नटून काय आल्यास सोडा तर दिवस त्यांचा नाविन्याचाच होता हो. नवीन नवरीचा जर उपवास जर पहिला असला तर त्यांच्या मनाला समाधानकारकच सगळं होतं. कारण आज वटसावित्री, कारण आजचं व्रत हे पतीसाठीच. आजचा दिवस हा स्त्रियांसाठी खासच केला. सकाळी लवकर उठून स्नान करून नवीन साडी नेसून स्त्रिया तयार होतातच आणि वडाच्या झाडाला हळद कुंकू लावतात, फुले वाहतात आणि सावलीत पूजा करतात. झाडाभोवती कापसाचे दोर गुंडाळून 7 नव्हे तर 20 अवधीत प्रदक्षिणा करताना सावित्री सत्यवानाची कथा सुद्धा ऐकली जाते. नंतर वडाच्या झाडाला नमस्कार करून आणि पतीसाठी प्रार्थना केली जाते. तुम्हाला मध्ये वटसावित्रीचा व्हिडिओ कधी आलाच नाही की राव. मी जरासा आज वटसावित्रीचा व्हिडिओ पण घेऊया म्हणालो आणि नवीन नवरीची मुलाखत सुद्धा घेऊया म्हणालो. स्त्रियांना सुद्धा लय भारी वाटलं राव. त्यांच्या मनातल्या ज्या गोष्टी आहे ते बाहेर आणण्याचा थोडा प्रयत्न मी केला. महिला हे बोलू शकत नाहीत. खरं मित्रांनो, धाडस झाल्याशिवाय कसं बोलणार म्हणून मी प्रत्येकाला बोलायला लावलंच की राव. ज्या कोण माझ्या वैदिक पट्ट्या झाल्या त्यासनी मी 100% बोलायला लावलं. महत्वाचं म्हणजे खास मुलाखत पण त्यांची घेतली. ती पण बघण्याजोगच मुलाखत आहे. खरोखर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल की बरोबर आज वटसावित्रीचा शुभ दिवस. सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीसाठी दीर्घायुसाठी प्रार्थना कशा करत आहेत बघा की राव.
नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. आपण आता आहे करवीर मध्ये, म्हणजे कोल्हापूरमध्ये करवीर मध्ये हसरू तुम्हाला मध्ये. आणि आज वटसावित्रीचा कार्यक्रम आहे स्त्रियांचा. आणि कार्यक्रम असा हसरू मध्ये झन्नाट आहे की बायका इतक्या जमलेल्या आहेत आणि कार्यक्रम संपन्न अगदी चांगल्या पद्धतीने होत आहे. आणि आज आपण त्यांच्याकडे जरा गप्पा गोष्टी करणार आहे. आणि ही वटसावित्री असते की पुरुषांना आयुष्य दीर्घायुष्य वाढायसाठी आणि 7 जन्म हाच पती आपल्याला मिळावा यासाठी. मग याच्यामध्ये किती तथ्य आहे आणि काय आपण बायकांच्याकडे जरा ऐकूया की जरा असं. बरं तुम्ही नाव घ्या, बघूया तुमचं नाव सांगा. माझं नाव अंजनी भारती पाटील. नाव घ्या बाबा तुम्ही. ओम शांती. वड साईजला पुसते वड, बेंद्राने केला चढ, बेंद्राची घेते काव, पश्चिम आली धाव, पश्चिमेला पुसते नाग, गौरायला आला राग, गौरायची करते धावण, गणपती आले पावन, गणपती निवडते डाळ, आली घाटाची माळ, घाटाच्या माळ्या देते गाठी, शिल्लक राणी केली दाटी, शिल्लक नाचा घेते सोनं, दीपावलीने केलं येणं, दीपावलीची पुसती पंक्ती, सक्रात आली नेमती, सक्रातीची सुगड, माही पौर्णिमा आली दुगड, माही पौर्णिमेची ओंबी, शिमगा खेळते झोंबी, रंग पंचमीचा उडवते रंग, पाडवा आला जवार जंग, पाडव्याची उभारती गुढी, आकितीने मारली उडी, आकिती पुसते करा, भारती पाठाचं नाव घेते 5 मिनिटं दम धरा. ओम शांती. गुड नाईट बाबा. वडाच्या झाडाखाली राजवंश पक्षी, महाराजांचं नाव घेतो परमेश्वर आहे साक्षी. 2 वाट्या तिथं सासर माहेरची खून, युवराज पाटलांचे नाव घेते सीबी पाटलांची सून. चालू सोडा. आता मला वैनिक तुम्हाला विचारायचं आहे, ही उपवास करणे महिलांचा जास्त स्त्रियांचा असतोय. मग तुम्हाला असं वाटतं काय पुरुषांनी सुद्धा उपवास करावा असं काय वाटतं तुम्हाला? तुम्हाला काय बोलायचं? करायला पाहिजे की आम्हीच करावं काय असं हे आहे. त्यांना पण 7 जन्म जर का बायका आम्ही पाहिजे असेल तर त्यांनी पण करायला पाहिजे. पुरुषांना जमत नाही, बायकांचे जमा. हॅलो, आमच्या महिला मंडळात कधी आमचं ह्या माझ्या मुलांचं कधी हे नाही. माझं बघा ते बघा, माझी शिंपी म्हणते बघा ते निघणार का? हे बघा माझ्या लेखाचा उपवास, माझ्या लेखाचं मन स्वच्छ आहे, लेखांचं मन स्वच्छ आहे बघा काय, म्हणून मी सांगतो तुम्हाला. तुम्ही नाव घ्या बघा. हल्लीच्या मुली संसार करतात शक्तीपेक्षा युक्तीने, आणि एकनाथ चांदेकरांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने. अंगणातील तुळस पावित्र्याचे स्थान, अशोकरावांनी दिला मला सौभाग्याचा मान. उपवास ठेवतात, पुरुषाने पण उपवास केलं पाहिजे की तुम्हाला काय सांगायचं आहे? पुरुषांनी उपवास करण्यापेक्षा स्त्री बरोबर प्रामाणिक राहिले पाहिजे, तिचा सन्मान केला पाहिजे. हाच खरा उपवास आहे. आपल्या पत्नीचा सांभाळ व्यवस्थित केला पाहिजे, कर्तव्य पूर्ण केली पाहिजे. हाच खरा उपवास आहे. बरोबर. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आज आपण वटसावित्रीला आलोय आणि ह्या नवीन नवरे आहेत, ह्यांच्याकडनं जरा असं ऐकूया की नवीन लग्न झाल्यानंतर किती मजा असते आणि पहिल्यांदा त्यांचा वृत्ती आहे मला सांगायचं आहे. कसं काय सांगायचं? नमस्कार, मी पूर्वा. ही माझी पहिली वटपौर्णिमा आहे आणि पहिलाच अनुभव आहे हा माझा. तर खूप छान वाटते.
इतर वेळेस दरवर्षी मी सगळ्यांचं मम्मींचं वहिन्यांचं वगैरे वटपौर्णिमेचं सगळं बघत होते आणि तेव्हा करताना काही इतकं वाटत नव्हतं, पण स्वतःचं करताना एक वेगळीच मजा आहे आणि वेगळीच एक्साइटमेंट असते, तर खूप छान वाटते. म्हणजे पुरुषांनी पण उपवास केलं पाहिजे असं तुला काय सांगायचं? नवीन नवरा आहे पण तुला विचारलं बघते. नक्की केलं पाहिजे, सगळंच काही स्त्रियांनी केलं पाहिजे असं नाही, त्यांचं पण काहीतरी थोडं कर्तव्य आहे. आणि आता सगळे स्त्री पुरुष समानता आपण सगळीकडेच बघत आलेलो आहे, तर इथं पण तुम्ही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण तुमच्या इच्छेनं केलं पाहिजे, आम्ही सांगून नसलं केलं पाहिजे. मग जे पुरुष ऐकायला त्यांनी ऐकून घ्यायचं, उपवास करा. नाव घे बघू तू. तर घेते नाव. महादेवाच्या पिंडीवरती बेल घालते सुपाने, शुभमरावांचं नाव घेते लक्ष्मीच्या रूपाने. थँक्यू. तुला काय सांगायचं? सांग. नवीन लग्न झाले नाही, इतक्या वर्ष एक्साइटमेंट होती, ती एक्साइटमेंट सध्या पूर्ण झालेली आहे आणि खूप छान वाटतंय आणि ह्या फिलिंग्स खूप छान आहेत. नाव घे की. नाव घेताना नवऱ्याला लाजायचं नाही काय? नवीन ऋषीमुनींच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर रोहितरावांनी केला मला सौभाग्याचा आहे. उपवासाबद्दल काय सांगायचंय तुला? पुरुषांनी उपवास करायला पाहिजे काय? नवीन काय सांगायचंय का? संदेश काय द्यायचा का वट सावित्रीला तुला? काही नाही, फक्त जसं बायका त्यांच्यासाठी करतात तसं पुरुषांनी पण काहीतरी केलं पाहिजे. 100%. तेवढ्या विश्वासानं बायका आपल्याला हे करतात, तेवढ्या विश्वासानं पुरुषांनी पण सगळं बायकांच्या बद्दल काहीतरी केलं पाहिजे. 100%. ओके ओके. चला, तुमच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी तुम्हाला काँग्रेच्युलेशन. तुमचं आयुष्य सुखी समृद्धी जावं, मस्त जावं. थँक्यू. आता प्रत्येकीने नाव घेणार आहेत बघा. तीन देव दत्तात्रय, चौथी अनुसया माता. प्रकाश पाटलांची नाव घेते अनुसया. लक्ष्मीच्या गळ्यात हार घालते वाकून आणि किसनरावांचं नाव घेते सगळ्यांचं मान राखून. जिंजिन जिन्यात बसले महिन्यात, लाल चोळ्या अंगात, गुलाल भांगात, मी होते मळ्यात, गार पाणी केळ्यात, नवरत्नांचा हार आत्तीबाईंच्या गळ्यात, मामाच्या मंदिली मोत्याचा तुरा, कळस कुतुम खांबात, नाजूक केळीचा गाभा, सभेला सभा मध्ये उभा, डाव्या डोळ्याचा रोग, कमरेकर डोळ्याचा झोप, मी असते कालात रंगमहालात, रंगमहालाची केली कमाई, माई बाबाची याद नाही झाली, बहीण मोठ्याची आठवण नाही झाली, अशी सासूशानी घालते अट्टासाला पाणी, अशी जवळ पेरी चुकत नाही न्यारी, अस्सादीर औषधार, माळी बांधली बंगलेदार. सागर पाटलाचं नाव घेते पंचामृतापेक्षाही कड. उताराच काढला जाईल. नाव सांगितले. गोकुळासारखे सासर, नवरा माझा औशी, महेशरावांचं नाव घेते वटपौर्णिमे दिवशी. नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. आज वट सावित्री म्हणजे स्त्रियांचा आनंदाचा दिवस आणि एक सणच म्हणायचा काही, म्हणजे पूर्ण वर्षभरातला सण, मोठा सण म्हणल्या वट सावित्री. वट सावित्री म्हणजे पुरुषांना दीर्घायुष्य लाभू दे, म्हणजे आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभू दे, हेच फक्त व्रत असते. आणि 7 जन्मामध्ये हाच पती मिळू दे. मग कसा पण असला तरी पण पती ते पतीचा असतो. हे सगळे हसायला बंद विचार करा. तर प्रत्येक कसं असते, पती पतीचा असतोय. आपण वट सावित्री का पुजतात आणि ती कधीपासून पुजतात असं तुला वाटतंय आणि तुम्हाला कळाले असं? आता पारंपरिक आहे ते. सत्यवानाचे प्राण घेऊन चालले होते, मग सावित्रीने त्यांना विनवणी करून त्यांचे त्यांचे प्राण परत द्यावे म्हणून मग यमराजांनी सावित्रीला हे व्रत करायला सांगितलं. मग हे व्रत केल्यानंतर ना यमराजांनी तिला एक वर मागायला सांगितला. त्या वरामध्ये सावित्रीने आपल्या अंध सासूला दृष्टीपण मागितली आणि स्वतःला एक पुत्र व्हावा अशी इच्छा प्रकट केली. मग स्वतःला पुत्र होण्यासाठी यमराजांना त्या सत्यवानाचे प्राण त्यांना परत करावे लागले. तेव्हापासून हे व्रत
बायका करतात की पतीच्या दीर्घायुष्यासाठी. आणि याची अशी नाही कथा आहे की वडाचे झाडे 100-150 वर्ष जगतात, तसंच आपल्या नवऱ्याला सुद्धा दीर्घायुष्य लाभावं म्हणून ही व्रत सुद्धा करतात. बरोबर आहे, ही मस्त सांगितले ना, हिला बरीच माहिती आहे. तुम्हाला पण जे माहित नसतं ते हिच्याकडनं कळायला म्हणायचं, लक्षात ठेवून घ्या. आणि आपल्या पतीचं दीर्घायुष्य वाढायसाठी वडाची पूजा करतात. आणि वडाचं झाडाचे आयुष्य पण 150 वर्ष 200 वर्ष असतं. हिने सांगितले ते बरोबर सांगितलं. म्हणजे आपल्या पतीचं वय ह्यामुळे म्हणजे ह्यासारखंच वाढावं. गेल्या अंगणात नंतर गेल्या आकाशात भीमराव आंबेडकरांचा फोटो भारताच्या नकाशात. पहाटेच्या पाळी उमळली कळी, स्वतः पाटलांचं नाव घेतो सावित्रीचं व्रत करते सत्यवान आणि सावित्रीला स्मरून, सचिनरावांचं नाव घेते वडाला फेरे मारून. सावित्रीच्या अदम्य ध्येयाची आठवण करून देणारा दिवस म्हणजे आता एक श्रद्धेचा आणि प्रेमाचा आणि भक्तीचा उत्सवच म्हणा की. हसूरमध्ये दणके लागली, वट सावित्री झाली की राव. नक्की सांगा. आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर पुढच्या व्हिडिओला नक्की भेटू. चला बाय.